शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची ठाकरेंना धास्ती। आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, खासदारांशी साधणार संवाद। शरद पवारांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणामध्ये धक्का। राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, तर राजन साळवी पैशाने विकले जाणारे महाशय विनायक राऊत यांचा हल्लाबोल। विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल। नाना पटोलेंचा राजीनामा हायकमांडकडून मंजूर, तर नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सकपाळ यांच्या नावाची चर्चा। निवडणुकीदरम्यान मोफतच्या योजना जाहीर करणं चुकीचं, सुप्रीम कोर्टाचे ताशेरे। लाडकी बहीण आनंदाचा शिधा सारख्या योजनांनी लोकांची कामाची इच्छा कमी झाली, कोर्टाचं निरीक्षण। कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्र सरकारची परवानगी नाही। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। उंची वाढवण्याचा सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती असल्यानं केंद्राची अधिसूचना नाहीच, विखेंचा दावा। आज संसदेमध्ये नवं आयकर विधेयक मांडलं जाणार। फ्रेंच बेनिफिट टॅक्स संबंधित अनावश्यक कलम वगळणार। 1 एप्रिलपासून लागू होणार नवा कायदा। साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीमध्ये आज महापरिक्रमा महोत्सव। 14 किलोमीटरची परिक्रमा पार पडणार, तर देशभरातून लाखो भाविक शिर्डीमध्ये दाखल। रत्नागिरीतील हातीस गावच्या ग्रामस्थांचं मुंबईमध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन। गावात होत असलेला उरूस मुंबईच्या प्रभादेवीमध्ये सुद्धा होतो साजरा। व्हॅलेंटाईन डे साठी 20 लाख गुलाब कोल्हापुरातून परदेशात। शिरोळ तालुक्यातील लाल गुलाबांना जगभरात मोठी मागणी। आणि अहमदाबाद वन डे सामन्यामध्ये भारताकडून इंग्लंडचा 142 धावांनी धुव्वा, तर मालिका 3-0 जिंकली। शुभमन गिलचं शतक, हर्षद आणि हर्षदीपला 2-2 विकेट्स। Thank you.